नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता पार्थ आंघोळ करून आलेला असतो। तर आता त्या ठिकाणी काव्या झोपलेलीच असते। तर काव्याच्या चेहऱ्यावर ऊन आलेलं असतं, ऊन येत असतं, त्याच्यामुळे तिची झोप मोड होत असते। तर आता तो तिच्याकडे एकसारखा बघत असतो आणि गालातल्या गालात हसत असतो, विचार करत असतो। तर दुसरीकडे नंदिनी सुद्धा आंघोळ करून आलेली असते, तर ती सुद्धा जीवाकडे बघत असते, कारण तिला ते क्षण आठवत असतात की जीवाने कशी तिला मिठी मारलेली असते। गुढीपाडव्याच्या दिवशी कसं त्याला श्रीखंडपुरीचा घास भरवलेला असतो। ती आता जीवाच्या प्रेमामध्ये पडलेली असते। इकडे पार्थ काव्याच्या प्रेमात पडलेला असतो, तर इकडे नंदिनी जीवाच्या प्रेमात पडलेली असते। तिला ते सगळे क्षण आठवत असतात की जीवा आधी मला म्हणजे नवीन लग्न झालेलं असताना सुद्धा तेव्हापासून जीवाने तिचा हात धरलेला असतो, तर अजिबात सोडलेला नसतो आणि जीवाने तिला श्रीखंडपुरीचा घाससुद्धा भरवलेला असतो। तर दुसरीकडे पार्थ आता काव्याकडे बघत असतो। पार्थलाही त्याचे क्षण आठवत असतात आणि ते आठवत त्याला गालातल्या गालात हसू येत असतं। तर आता तो तिच्याकडे एकसारखा बघत असतो, कारण काव्याने त्याची एवढी माफी मागितलेली असते तरी पार्थने अजून काव्याला माफ केलेलं नसतं। पार्थ आणि काव्या रिक्षाने जात असताना रस्त्यात मोठा खड्डा लागतो, तर त्या खड्ड्यामुळे त्या दोघांची एवढी मोठी टक्कर होते। ते दोघांनाही खूप मोठा धक्का लागतो एकमेकांचा। तर दोघंही एकमेकांकडे बघत असतात, हे क्षण त्याला आठवत असतात आणि ते क्षण आठवत असताना त्याला हसू येत असतं, गालातल्या गालात हसत असतो। नंदिनी सुद्धा तिच्या मंगळसूत्राकडे बघते आणि जीवाकडे बघत असते। ती पण आता जीवाच्या खूप प्रेमात पडलेली असते। तिला पण थोडंसं वेगळंच वाटत असतं की म्हणजे तिलाही आता नवरा बायकोचं फिलिंग्स येत असतं, प्रेमाचं फिलिंग्स येत असतं जीवाच्या। तर आता ती त्या स्वप्नांमध्ये पडते। ती पण काव्या झोपलेली असताना आता तिच्या चेहऱ्यावर ऊन येतं, तर त्या ठिकाणी पार्थ असा कॉटवर जाऊन बसतो की तिच्या चेहऱ्यावर ऊन येऊ नये म्हणून, तिची झोप आरामात व्हावी म्हणून। तर आता तिच्या चेहऱ्यावर ऊन येऊ नये म्हणून कॉटवर जाऊन बसतो। तर कॉटवर जाऊन बसलेला असताना तो सूर्याकडे पाठ करतो, लगेच तिच्या चेहऱ्यावर ऊन येतं, परत तिच्या चेहऱ्यावर सावली येते, परत तिच्या चेहऱ्यावर ऊन येतं, असं करतो तो। तर आता तो लगेच उठतो तिथून, कारण त्याला ऑफिसला जायचं असतं। तर तो उठतो आणि पडदा लावतो आणि परत काव्याकडे प्रेमाने बघत असतो। तर मंडळी, आता काव्य आणि पार्थसुद्धा एकमेकांच्या प्रेमात पडलेले आहे, कारण आता पार्थ काव्याशी बोलत नाही आहे तरीसुद्धा काव्याचं लक्ष लागत नाही आहे। ती कालपासून त्याची एवढी माफी मागते आहे, कारण आजपर्यंत काव्याने एवढी कोणाचीच माफी मागितलेली नसते, तेवढी ती पार्थच्या मागे लागलेली असते। पण आता पार्थ मुद्दामच तिला ती इग्नोर करत असतो। तर आता इकडे नंदिनीसुद्धा त्या बांगड्या घालत असताना ती पण तिच्या स्वप्नांमध्येच गुंग झालेली असते। ती पण नवीन स्वप्नच बघत असते जीवासोबतचे। पार्थला ऑफिसला जायचं असतं म्हणून पार्थ आता नाश्त्यासाठी डायनिंग टेबलवर बसलेला असतो। तर त्या डायनिंग टेबलवर तो त्याचा नाश्ता करत असतो। तर त्या ठिकाणी अंजली कॉफी घेऊन येते, तर तिला आता काव्याने करून दिलेली असते। तर पार्थ म्हणतो, तू कल्पना कुठे गेली? तर ती म्हणते, कल्पना सुट्टीवर आहे म्हणून मी दिली, पण मी कॉफी मागितलीच नाही। तर ती आता काव्याकडे बघत बोलत असते। तर आता पार्थला थोडी शंका येते। पार्थ मागे वळून बघतो, तर काय त्याला काव्य लगेच खाली लपून बसते। तर आता तो म्हणतो, ही कॉफी घेऊन जा, मला प्यायची नाही आहे आणि मी सांगितलीच नव्हती की मला आज कॉफी प्यायची म्हणून। तर आता इकडे काव्याला खूप राग येतो। काव्या म्हणते, या आर्किटेक्टला काय झालेलं आहे, एवढा राग? आता आजपर्यंत एवढा राग त्याने केला नाही आणि आज कसं काय एवढा राग आलाय त्याला कालपासनं? तर ती आता किचनमधून आता पाय आपटत आता पार्थकडे येते आणि म्हणते, काय हो, मी तुम्हाला कॉफी केली ना, एवढी प्रेमाने कॉफी केली आणि तुम्ही घेतली नाहीच? तेव्हा आता पार्थ म्हणतो, मला कॉफी घ्यायचीच नव्हती आणि मी सांगितलेलंच नव्हतं, आणि तुम्ही माझ्याशी का अबोला आहे, का बोलत नाही आहे? माझा काय राग आलाय तुम्हाला, सांगा बरं? तर आता पार्थ म्हणत असतो, कुठे काय राग आलाय, मला नाही राग आलाय। मग काव्य म्हणते, हो, तुम्ही माझ्याशी बोलतच नाही आहे व्यवस्थित, ते सांगा बरं आधी काय राग आला आहे? तर आता पार्थ काही बोलायला जास्त तयार नसतो, कारण पार्थला एक क्षणी असं वाटतं की बोलावं, पण त्याला तिचे ते क्षण आठवतात की काव्याने कसं मी फोन लावून सुद्धा माझ्याशी खोटं बोलली की मी क्लासरूममध्ये आहे आणि त्या बाहेरच बसलेल्या होत्या। पण पार्थ आता काव्याला इग्नोर करतो। तर आता मागून आता मानिनी येत असते, मानिनी मंदिरातून आलेली असते। तेव्हा आता पार्थ म्हणतो, आई,
तू मंदिरात गेली होतीस तेव्हा ही म्हणते मानिनी, हो बाळा मी मंदिरात गेली होती, तुला माहिती का, हा घे प्रसाद. तेव्हा आता त्या दोघांनाही प्रसाद देते. आणि काय चाललं आहे तेव्हा त्या काव्य म्हणते नाही काही नाही. तर आता मानिनी म्हणते अरे त्या देशमाने काकांच्या इथे ना काल चोर घुसून आले होते. तर आता हे ऐकताच आता काव्याला आणि पार्थला शॉकच बसतो, कारण या काव्यालाही एका चोराने तिच्यासोबत म्हणजे मारण्याचा प्रयत्न केला होता. तर आता ते कोणालाच सांगितलेलं नसतं त्यांनी घरामध्ये, म्हणून आता काव्या पार्थकडे बघत असते. तर काव्या म्हणते की आपण पण काही सांगितलेलं नाही घरच्यांना, आपण सांगायचं का, मी सांगू का, नाहीतर चुकीचं वाटेल तसं. तेव्हा आता पार्थ म्हणतो लपवण्याच्या आधी तुम्ही विचार करायला हवा होता ना, असं म्हणतो. तर काव्याला खूप वाईट वाटतं. मानिनी म्हणते आपल्या इथले सुरेश दादाही दिसत नाही आहे, कुठे गेले ते. तर आता पार्थला आठवत असतं की आपल्या घरामध्ये चोर घुसलेला होता, तर जीवाने रागामध्ये त्या सुरेश काकांना काढून टाकलंय. आता असं मलाच काहीतरी करावं लागेल असं म्हणून आता तिथून पार्थ निघतो. तर आता तो गाडीजवळ आलेला असतो. तर दुसरीकडे रम्या आणि वसू आत्या रम्या मेकअप करत असते. तर वसू आत्या म्हणत असते काय गं आज फर्स्ट ॲनिव्हर्सरी ना, तर तू काय विचार केलेला आहे, तू जसं सांगितलं तसं मी मानिनीला आणि नंदिनीला सांगितलेलं आहे फर्स्ट मंथ ॲनिव्हर्सरीचं, पुढे काय करणार आहे तू सांग ना मला. पण रम्या काही सांगायला तयार नसते. रम्याच्या डोक्यात वेगळेच विचार असतात. रम्या आयलाइनर लावत असताना वसू आता जोरात तिचा हात ताणते, तर सगळं तिचा डोळा काळा होऊन जातो. तर रम्या म्हणते आई शांत बस ना जरा, मी माझं काम करते ना, मी जेव्हा सांगेल ना तेव्हा पुढचं पाऊल उचलतो. तर आता रम्या बाहेर जायला निघते. तर आता नंदिनी म्हणते काय गं एवढा मेकअपसाठी उशीर केला तू. अगं मेकअपसाठी एवढा उशीर केला सशाने, तर कासव निघून गेला. मी माझ्या बहिणीला बाय करण्यासाठी गेली होती काव्याला, तर पार्थ आणि काव्य दोघं नवरा बायको एका गाडीमध्ये बसून निघून गेले आणि तू तर इथेच आहे. तर आता हे ऐकून रम्याला खूप मोठा धक्का बसतो. रम्या म्हणते काय काय बोलते, तुला समजतं तरी आहे का. तर मग नंदिनी म्हणते तुला खोटं वाटतंय का, बघ तूच काव्य आणि पार्थ तुला दिसतंय का, गाडी दिसते का इथे. ते दोघं नवरा बायको संसारामध्ये आता दोघं मिळून गेले आहे. तेव्हा आता हे ऐकून रम्याला खूप मोठा धक्का बसतो. तर आता रम्या आता फर्स्ट मंथ ॲनिव्हर्सरीच्या पार्थ आणि काव्याच्या याच्यामध्ये काही ना काही घोळ घालणारच आहे. हे आपल्याला आता पुढील भागात पाहायला मिळेल. तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.